नमस्कार. लिसन अँड लर्न लॉ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संविधान सोल ऑफ इंडिया या विशेष लॉ सिरीजच्या आजच्या एपिसोड 9 मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेल्या फंडामेंटल राईट्स मधील पहिला सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे राईट टू इक्वॅलिटी म्हणजेच समानतेचा हक्क. राईट टू इक्वॅलिटीचा उल्लेख हा भारतीय संविधानाचे प्रिएम्बल मध्येही केला गेलेला आहे. याबाबत आपण एपिसोड 3 मध्ये माहिती घेतलेलीच आहे. जर तुम्ही एपिसोड 3 मिस केला असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये सर्व एपिसोडची लिंक दिलेली आहे, त्याद्वारे तुम्ही मिस केलेले असे सर्व एपिसोड पाहू शकता. राईट टू इक्वॅलिटी हा फंडामेंटल राईट जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आधी आपल्याला समानतेचे इक्वॅलिटीचे कोणकोणते प्रकार आहेत ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून या समानतेच्या हक्कांमध्ये काय काय समाविष्ट असेल याची आपल्याला कल्पना येते. पाहूयात समानतेचे कोणकोणते प्रकार आहेत. नॅचरल, सोशल, सिव्हिल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, लीगल असे काही समानतेचे प्रकार आहेत. राईट टू इक्वॅलिटी हा संविधानामध्ये अंतर्भूत केलेल्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांमधील अतिशय महत्त्वाचा असा एक फंडामेंटल राईट आहे, ज्याच्यामध्ये आर्टिकल 14 ते 18 अशी एकूण 5 कलम आहेत. चला तर सर्वात आधी पाहूयात कोणकोणती आहेत ही 5 कलम. आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यापुढे समानता. आर्टिकल 15 प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन ग्राउंड्स ऑफ रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स और प्लेस ऑफ बर्थ. धर्म, वंश, जात किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई. आर्टिकल 16 इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटीज ऑफ एम्प्लॉयमेंट, सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबींमध्ये समान संधी. आर्टिकल 17 एबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी, अस्पृश्यता नष्ट करणे. आर्टिकल 18 एबॉलिशन ऑफ टायटल्स, विविध पदव्या किताब नष्ट करणं. आजच्या एपिसोड मध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यापुढे समानता. आर्टिकल 14 स्पष्ट करतं की स्टेट म्हणजेच राज्य कोणत्याही व्यक्तीला कधीही डिनाय करू शकत नाही, नाकारू शकत नाही. काय तर याचं उत्तर आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज विदिन द टेरिटोरी ऑफ इंडिया. काय अर्थ आहे या इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ या दोन्हींचा? काय आहे टेस्ट ऑफ रिझनेबल क्लासिफिकेशन? काय आहेत न्यू डायमेन्शन्स टू आर्टिकल 14 हे देखील आपण जाणून घेणार आहोत. आणि सर्वात शेवटी आपण काही केसेसच्या जजमेंटद्वारे अतिशय महत्त्वपूर्ण असा हा आर्टिकल 14 समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वात आधी वाचूयात आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ. द स्टेट शॅल नॉट डिनाय एनी पर्सन इक्वॅलिटी बिफोर लॉ और इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉज विदिन द टेरिटोरी ऑफ इंडिया. मराठीमध्ये आर्टिकल 14 वाचूया. आर्टिकल 14 कायद्यापुढे समानता. राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याच्या समान संरक्षण नाकारणार नाही. आता आर्टिकल 14 पॉइंट टू पॉइंट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आर्टिकल 14 सांगतो की द स्टेट शॅल नॉट डिनाय एनी पर्सन, म्हणजेच राज्य कोणत्याही व्यक्तीला नाकारणार नाही. इथं एनी पर्सन या शब्दाचा वापर करण्यात आलेला आहे. एनी पर्सन या शब्दामध्ये सिटीजन आणि नॉन सिटीजन्स या दोन्हींचा समावेश आहे. त्याच्या पुढे आर्टिकल 14 सांगतं की इक्वॅलिटी बिफोर लॉ. आता प्रश्न येतो की इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे काय? इक्वॅलिटी बिफोर लॉचा सिंपल अर्थ आहे कायद्यापुढे समानता. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान आहेत, म्हणजेच लॉ कायदा सर्व व्यक्तींकडे समानतेने पाहतो. कायदा हाच सुप्रीम आहे आणि कायद्यापुढे सर्व लोक एक समान आहेत. इक्वॅलिटी बिफोर लॉ. मग तुम्ही कोणत्याही पोझिशनवर का असेना, तुमचं स्टेटस काहीही का असेना, कायद्यापुढे सर्वांना इक्वल आणि समान नजरेने पाहिलं जातं. ही जी कन्सेप्ट आहे ती एकाच वेळी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की सर्व लोक समान आहेत आणि कोणालाही कोणत्याही प्रकारे विशेषाधिकार प्रिव्हिलेज दिलं जाऊ शकत नाही. कोणालाही विशेष सवलती
कन्सेशन किंवा बेनिफिट देता येणार नाही. म्हणजेच स्टेट कॅनॉट गिव्ह एनी स्पेशल प्रिव्हिलेज इन द फेवर ऑफ एनी इंडिव्हिज्युअल. याचा अर्थ ही संकल्पना, ही कन्सेप्ट एक निगेटिव्ह कन्सेप्ट आहे, कारण राज्याला इथं काहीतरी करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. स्टेट कोणालाही विशेषाधिकार किंवा विशेष सवलती देऊ शकत नाही आणि कायद्यापुढे सर्व लोक समान आहेत. इक्वॅलिटी बिफोर लॉ या कन्सेप्टचा थेट संबंध आहे ए.व्ही. डायसी यांच्या रूल ऑफ लॉ बरोबर. त्यामुळे ए.व्ही. डायसी यांची रूल ऑफ लॉ ही कन्सेप्ट आपण इथं समजून घेणं महत्वाचं आहे. ए.व्ही. डायसी यांनी रूल ऑफ लॉ ची कन्सेप्ट विकसित केली आहे, परंतु त्यांच्या आधी एडवर्ड कॉक यांनी रूल ऑफ लॉ ची कन्सेप्ट अस्तित्वात आणली. त्यांनी सांगितलं होतं राजा आहेत जे किंग आहेत ते अंडर दी लॉ अँड गॉड. म्हणजेच राजा हा कायद्याच्या अधीन आहे आणि राजा हा कायद्याच्या वर नाही. त्यामुळे सर्वात वर जर कोण असेल तर तो कायदा आहे, लॉ आहे, म्हणजेच सुप्रीमसी ऑफ लॉ आहे. आणि याच कन्सेप्टला ए.व्ही. डायसी यांनी 1885 मध्ये लिहिलेल्या त्यांच्या इंट्रोडक्शन टू द लॉ ऑफ कॉन्स्टिट्यूशन या पुस्तकात डेव्हलप केलं आहे. ते म्हणाले होते की रूल ऑफ लॉ चे 3 पॉस्च्युलेट्स आहेत. पहिला ॲब्सोल्यूट सुप्रीमसी ऑफ लॉ, म्हणजेच कायदा सर्वोच्च आहे. दुसरा पॉस्च्युलेट इक्वॅलिटी बिफोर लॉ, म्हणजेच कायद्यापुढे सर्व समान आहेत, कोणीही कायद्याच्या वर नाही. आणि तिसरा प्रीडॉमिनन्स ऑफ लीगल स्पिरिट. याचा अर्थ जे काही कॉन्स्टिट्यूशनल राईट्स आहेत, घटनात्मक अधिकार आहेत, जसं की फ्रीडम फ्रॉम अरेस्ट, अटकेपासून स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, कोणत्याही प्रकारचं भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, असं सर्व अधिकार न्यायपालिकेने दिलेले आहेत. हेच ते 3 पैलू, 3 पॉस्च्युलेट्स आहेत ज्यांचा ए.व्ही. डायसी यांनी त्यांच्या रूल ऑफ लॉ मध्ये उल्लेख केलेला आहे. ए.व्ही. डायसी यांची इक्वॅलिटी बिफोर लॉ हीच कन्सेप्ट आपल्याला आर्टिकल 14 मध्ये दिसून येते. सर्व व्यक्ती, मग ते कोणत्याही पदावर असोत किंवा त्यांची कोणतीही रँक असो, किंवा भलेही तो पंतप्रधान असो की एखादा सामान्य नागरिक, सर्वजण कायद्यापुढे समान मानले जातात. इक्वॅलिटी बिफोर लॉ ही मूळ ब्रिटिश संकल्पना असून ती ॲब्सोल्यूट कन्सेप्ट नाही. याचं कारण आहे आपल्या संविधानामध्ये असे अनेक तरतुदी, असे अनेक प्रोव्हिजन्स आहेत ज्यात इम्युनिटी किंवा प्रिव्हिलेजेस देण्यात आलेले आहेत. याचं उदाहरण जर बघितलं तर कलम 361 ज्या अंतर्गत राष्ट्रपती आणि राज्यपाल त्यांच्या कार्यालयाशी संबंधित ड्युटीज म्हणजेच कर्तव्य पार पाडत असतात किंवा त्यांचे पॉवर्स, अधिकारांचा वापर करत असतात, तेव्हा ते कोणत्याही प्रकारे न्यायालयासमोर अँसरेबल म्हणजेच उत्तरदायी नसतात. दे विल नॉट बी अँसरेबल टू कोर्ट. त्यामुळं हा एक प्रकारचा एक्सेप्शन आहे, अपवाद आहे. आता समजून घेऊयात इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ याचा अर्थ काय. इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ ही कन्सेप्ट मुळात युनायटेड स्टेट्सच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे. ती अमेरिकेच्या राज्यघटनेमधील 14व्या अमेंडमेंट मध्ये लिहिली गेलेली आहे. इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ ही पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे, कारण इथं स्टेट म्हणजेच राज्याला काहीतरी करायला सांगितलं जात आहे. काय करायला सांगितलं जात आहे तर टू गिव्ह इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. राज्य सरकारला सर्वांना समान वागणूक देण्यासाठी इथं सांगितलेलं आहे टू गिव्ह इक्वल ट्रीटमेंट टू ऑल इंडिव्हिज्युअल्स. थोडं स्पेसिफिकली सांगायचं झालं तर इक्वल ट्रीटमेंट इन द इक्वल सर्कमस्टन्सेस. That is, like should be treated alike. Like should be treated alike. या तत्वानुसार जे लोक इक्वल फुटिंग मध्ये येतात, इक्वल सर्कमस्टन्सेस मध्ये येतात, त्यांच्यावर कायदा इक्वली लागू झाला पाहिजे, इक्वली कायदा ऍडमिनिस्टर झाला पाहिजे. एक्झाम्पल पाहूयात. इन्कम टॅक्स ऍक्टचं. इन्कम टॅक्स ऍक्ट या अंतर्गत प्रत्येकावर समान टॅक्स लादता येईल का तर नाही, कारण प्रत्येकाचा पगार वेगळा आहे, प्रत्येकाचं उत्पन्न वेगळं आहे, बरोबर. ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांच्यावर 30% कर लावला जातो, ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांच्यावर 20% कर लावला जातो. अशा प्रकारे उत्पन्नावर लादण्यात येणारे टॅक्सचे स्लॅब्स आहेत, त्यांचं वर्गीकरण केलं गेलेलं आहे. जे इक्वल फुटिंग मध्ये येतात त्यांच्यावर कायदा जो आहे तो इक्वली म्हणजेच समान पद्धतीने लागू होतो.
अजून चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण काही गुन्ह्यांच्या बाबतीतही पाहूयात. एखाद्या अडल्ट व्यक्तीने केलेला गुन्हा आणि एखाद्या मायनर व्यक्तीने केलेला गुन्हा या दोन्ही गोष्टी इक्वल फुटिंगवर ठेवता येतील का? त्यांचा समान पातळीवर विचार करता येईल का? दोघांनाही समान शिक्षा करता येईल का? विचार करा, असं करता येईल का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण त्यांची परिस्थिती वेगळी आहे, त्यांचे सर्कमस्टन्सेस वेगळे आहेत, बरोबर? या दोघांची जी मानसिक क्षमता आहे ती देखील भिन्न आहे. त्यामुळे त्यांना समान वागणूक देता येणार नाही. त्यामुळेच इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ ही जी कन्सेप्ट आहे ती सांगते की प्रत्येक कायदा हा युनिव्हर्सली अप्लाय होऊ शकत नाही. म्हणजेच प्रत्येक कायदा हा एकसारख्या पद्धतीने लागू होऊ शकत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती ही बाय नेचर, बाय सर्कमस्टन्सेस किंवा कोणत्याही इतर कारणाने भिन्न असू शकते, वेगळी असू शकते. परंतु ज्या व्यक्ती इक्वल फुटिंग, इक्वल सर्कमस्टन्सेस, इक्वल सिच्युएशन मध्ये फिट बसतात त्यांच्यासाठी कायदा एकसारखाच लागू केला जावा आणि त्यांना इक्वल ट्रीटमेंट दिली जावी. यालाच म्हणतात इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. 1952च्या पश्चिम बंगाल विरुद्ध अनवर अली प्रकरणामध्ये असं म्हटलं गेलं की इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ या दोन संकल्पना जरी भिन्न दिसत असल्या तरी या इंटरलिंक्ड आहेत, परस्पर संबंधित आहेत. कारण जर इक्वल सर्कमस्टन्सेस मध्ये असणाऱ्या लोकांवर कायदा जर इक्वली अप्लाय केला गेला नाही तर अशा वेळी तो कायदा इक्वॅलिटी बिफोर लॉचं उल्लंघन करणारा ठरतो, व्हायोलेशन करतो. दॅट विल बी अल्टिमेटली व्हायोलेशन ऑफ इक्वॅलिटी बिफोर लॉ. म्हणूनच इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ या ज्या दोन कन्सेप्ट आहेत त्या दोन्ही इंटरलिंक्ड आहेत असं या केसमध्ये सांगितलं गेलं होतं. याचाच अर्थ आर्टिकल 14 संपूर्णरित्या स्पष्ट करतो की लॉ इज सुप्रीम. कायदा सर्वोच्च आहे आणि ऑल इंडिव्हिज्युअल्स आर इक्वल बिफोर लॉ, दॅट इज इक्वॅलिटी बिफोर लॉ. तसंच जे लोक एकाच सर्कमस्टन्सेस मध्ये इक्वल फुटिंग मध्ये येतात त्यांच्यासाठी कायदा हा इक्वली अप्लाय होईल, इक्वली लागू होईल. दॅट इज लाईक शुड बी ट्रीटेड अ लाईक. जसं मी आधी देखील सांगितलं की प्रत्येक लॉ युनिव्हर्सली अप्लाय होऊ शकत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती ही बाय नेचर, बाय सर्कमस्टन्सेस, बाय स्टेटस वेगवेगळे असू शकतात, बरोबर? त्यासाठी लेजिस्लेचरला काय करावं लागेल? ज्या व्यक्ती समान आहेत त्यांच्यासाठी सेम कायदा बनवून तो कायदा अशा व्यक्तींना इक्वली अप्लाय करावा लागेल. त्यामुळे बेसिकली आर्टिकल 14 हा स्टेट म्हणजेच राज्यांना सांगतो की ही राज्याची ड्युटी आहे, ही राज्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की राज्याने पर्सन्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स, ऑब्जेक्ट्स यांचं वर्गीकरण करावं, यांचं क्लासिफिकेशन करावं. याचं महत्वाचं कारण आहे जे काही ऑब्जेक्टिव्ह साध्य करायचे आहेत, अचीव करायचे आहेत त्यांच्यासाठी राज्य असं क्लासिफिकेशन करू शकतं आणि राज्याला असे क्लासिफिकेशन करणं आवश्यक देखील आहे. नाहीतर आपण इन्कम टॅक्सच्या उदाहरणावरून बघितलंच की जर असं क्लासिफिकेशन केलं नाही तर सर्वांवर एकच टॅक्स, सेम पर्सेंटेज ऑफ टॅक्स अप्लाय होईल आणि त्यामुळं लोकांचं, सिटीजन्सचं वेलफेअर तर होणार नाही, उलट इट शुड क्रिएट इनजस्टिस, राईट? यासाठी लेजिस्लेचरला पॉवर्स आहेत की ते असं क्लासिफिकेशन करू शकतात. अशा रीतीने आर्टिकल 14 स्पष्ट करतं की स्टेट, राज्य अशा परिस्थितीमध्ये क्लास लेजिस्लेशन करू शकत नाही तर रिझनेबल क्लासिफिकेशन करू शकतं. आता इथं पुन्हा प्रश्न येतो की क्लास लेजिस्लेशन काय आहे? क्लास लेजिस्लेशन याचा अर्थ असा होतो की स्टेट, राज्य आर्बिट्ररीली, मनमानी पद्धतीने लोकांना सिलेक्ट करून त्यांचा एक ग्रुप किंवा एक क्लास बनवून त्यांच्यावर कायदा लादू शकत नाही. तर राज्याला काय करावं लागेल? राज्याला रिझनेबल क्लासिफिकेशन करावं लागेल आणि राज्याने अशा प्रकारे केलेल्या क्लासिफिकेशन हे रिझनेबल आहे की नाही हे ज्युडिशियरी म्हणजेच न्यायालयाला ठरवावं लागेल. आता पुन्हा प्रश्न येतो की ज्युडिशियरी म्हणजेच न्यायालय असं क्लासिफिकेशन रिझनेबल आहे की नाही ते कसं ठरवतं? देर आर टू टेस्ट that judiciary will apply to decide whether the classification is reasonable or not. यासाठी कोर्ट पहिली टेस्ट ही पाहिल की
विधिमंडळाने लेजिस्लेचरने जे काही क्लासिफिकेशन वर्गीकरण केलेलं आहे ते इंटेलिजिबल डिफरन्शिया या तत्वावर आधारित आहे की नाही. आता पुन्हा तुम्हाला प्रश्न पडला असेल की इंटेलिजिबल डिफरन्शिया म्हणजे काय. भारतीय संविधानाच्या कलम 14 अंतर्गत इंटेलिजिबल डिफरन्शिया ही एक अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातून पर्सन, सब्जेक्ट किंवा ट्रान्झॅक्शन्स यांना वेगवेगळ्या गटांमध्ये वर्गीकरण करण्यासाठी, त्यांचं क्लासिफिकेशन करण्यासाठी एक रिझनेबल अँड लॉजिकल म्हणजेच वाजवी आणि तार्किक आधार असणं महत्वाचं असतं. इंटेलिजिबल डिफरन्शिया याचा सोपा अर्थ असा आहे की पर्सन, सब्जेक्ट्स आणि ट्रान्झॅक्शन्स यांना क्लासिफाय म्हणजेच वर्गीकृत करण्यासाठी कोणते रिअल अँड सबस्टॅन्शियल डिस्टिंक्शन आहे का, कोणता असा फीचर किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत का ज्यांच्या बेसिसवर, ज्यांच्या आधारावर अशा पर्सन्स, सब्जेक्ट्स आणि ट्रान्झॅक्शनला क्लासिफाय केलं गेलं आहे. हे इंटेलिजिबल डिफरन्शिया मध्ये बघितलं जातं. इथं न्यायालय हे तपासण्याचा प्रयत्न करेल की विधिमंडळाने रिअल डिस्टिंक्शनच्या आधारावर असं वर्गीकरण केलं आहे का. दुसरं, इंटेलिजिबल डिफरन्शियाच्या आधारावर करण्यात आलेलं क्लासिफिकेशन, वर्गीकरण हे त्यांच्या रिअल रॅशनल कनेक्शन ऑर नेक्सस आणि ऑब्जेक्ट्स बरोबर आहे का, जो त्या कायद्याद्वारे साध्य करायचा आहे. जर असं रॅशनल नेक्सस असेल तरच असे क्लासिफिकेशन रिझनेबल मानले जाईल. ही कन्सेप्ट आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुमची ही कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. समजा लेजिस्लेचर म्हणजेच विधानमंडळाने एक कायदा, एक लॉ बनवला ज्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये काम करणारे एम्प्लॉईजचं वर्गीकरण हजार्डस इंडस्ट्रीजमध्ये काम करणारे एम्प्लॉईज आणि नॉन हजार्डस कंपनीजमध्ये काम करणारे एम्प्लॉईज अशा दोन बेसिसवर करण्यात आलेला आहे. हा जो कायदा होतोय त्याचा उद्देश, त्याचा ऑब्जेक्ट आहे की अशा इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईजला कोणती दुर्घटना घडली तर त्यांना इन्शुरन्स कव्हरेज मिळेल. या कायद्याद्वारे हजार्डस आणि नॉन हजार्डस इंडस्ट्रीजमध्ये काम करणारे जे एम्प्लॉईज आहेत त्यांना असं केले गेलेल्या क्लासिफिकेशननुसार हजार्डस इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईजला 10 लाखांचं इन्शुरन्स आणि नॉन हजार्डस इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईजला 5 लाखांचं इन्शुरन्स कव्हरेज दिलं गेलेलं आहे. समजा आता या कायद्याद्वारे एम्प्लॉईजला दिलेल्या 5 लाख आणि 10 लाखाच्या इन्शुरन्स कव्हरेजच्या मुद्द्यावरून हा कायदा आर्टिकल 14चं उल्लंघन करतो. म्हणजेच दिस ऍक्ट व्हायोलेटेड द आर्टिकल 14 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड सच क्लासिफिकेशन अँड एम्प्लॉईज इज नॉट रिझनेबल क्लासिफिकेशन हा वाद निर्माण झाला. तर आता या केसमध्ये समजा हा उत्पन्न झाला तर कोर्ट काय करणार, कशाच्या आधारावर निर्णय देणार, हा महत्वाचा प्रश्न इथं उपस्थित होतो. अशा केसमध्ये बेसिकली आपण आत्ताच पाहिलं की या दोन टेस्ट अप्लाय करावे लागतील कोर्टाला. सर्वात पहिलं कोर्ट पाहिल की या कायद्यान्वये करण्यात आलेलं एम्प्लॉईजचं क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवर करण्यात आलेलं आहे, ते रिअल डिस्टिंक्शन आहे का. तर इथं कोर्टाच्या निदर्शनास येईल की एम्प्लॉईजचं करण्यात आलेलं क्लासिफिकेशन 2 बेसिसवर आहे. पहिलं हजार्डस इंडस्ट्रीजमध्ये काम करणारे एम्प्लॉईज आणि दुसरं नॉन हजार्डस इंडस्ट्रीजमध्ये काम करणारे एम्प्लॉईज. दुसरं, यामध्ये कोर्ट पाहिल की या कायद्याचं ऑब्जेक्ट काय आहे. या कायद्याचं ऑब्जेक्ट आहे एखादी दुर्घटना झाली तर एम्प्लॉईजला इन्शुरन्स कव्हरेज मिळेल. परंतु इथे तर दोन्ही प्रकारच्या इन्शुरन्स कव्हरेजमध्ये तफावत आहे. हजार्डस इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्यांना 10 लाख तर नॉन हजार्डस इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्यांना 5 लाख इन्शुरन्स कव्हरेज दिला गेलेला आहे. आता इथं कोर्ट हे शोधण्याचा प्रयत्न करेल की इथं ही जी तफावत आहे, हजार्डस इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्यांना जास्त इन्शुरन्स कव्हरेज दिलेला आहे आणि नॉन हजार्डस इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्यांना 5 लाखाचा इन्शुरन्स कव्हरेज दिला गेलेला आहे, तो का देण्यात आलेला आहे. या सर्व बाबींची कारणमीमांसा केल्यानंतर इथं कोर्टाच्या निदर्शनास येईल की हजार्डस इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्यांच्या जीवाला जास्त धोका आहे आणि एखाद्या दुर्घटनेमध्ये त्यांना जास्त इंजुरीज होण्याची शक्यता आहे जी त्यांच्या जीवावर देखील बेतू शकते. त्यामुळे या कायद्यामध्ये हजार्डस इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्यांना जास्त इन्शुरन्स कव्हरेज देण्यात आलेला आहे असं कोर्टाच्या निदर्शनास येईल. त्यामुळे इथं जे हजार्डस अँड नॉन हजार्डस इंडस्ट्रीज असं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे
ते इंटेलिजिबल डिफरन्शियावर बेस्ड आहे आणि या कायद्याचं ऑब्जेक्ट जो आहे इन्शुरन्स कव्हरेज देण्याचा, ते दोन्हीही एकमेकांशी संबंधित आहेत, रिलेटेड आहेत. त्यामुळे या आधारावर कोर्ट यामध्ये निर्णय देईल की दिस इज रिझनेबल क्लासिफिकेशन अँड नॉट क्लास लेजिस्लेशन. Hence, this act is considered to be valid. It is not violated the Article 14 of the Constitution. तर ही आहे रिझनेबल क्लासिफिकेशनची टेस्ट, जी कोर्टामध्ये विविध केसेसमध्ये वेळोवेळी अप्लाय करण्यात येते. आता पाहूयात या टेस्ट कोणकोणत्या केसमध्ये अप्लाय करण्यात आल्या होत्या ते. पहिली केस आहे चिरंजीत लाल चौधरी वर्सेस युनियन ऑफ इंडिया, आणि त्यानंतर स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल वर्सेस अनवर अली सरकार, स्टेट ऑफ बॉम्बे वर्सेस FN बलसारा, अशा बऱ्याच केसेस आहेत. चला तर पहिली केस पाहूया, चिरंजीत लाल चौधरी वर्सेस युनियन ऑफ इंडिया, ज्याद्वारे आर्टिकल 14 आपल्याला संपूर्णपणे समजून घेण्यास मदत होईल. चिरंजीत लाल चौधरी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसच्या फॅक्ट्स काय आहेत ते आधी आपण पाहूयात. या केसमध्ये चिरंजीत लाल चौधरी हे सोलापूर स्पिनिंग अँड विविंग कंपनी या सूतगिरणीचे एक शेअर होल्डर आहेत. या कंपनीच्या संचालकांनी 29 जुलै 1949 रोजी गिरण्या बंद होणार असल्याची नोटीस दिली. 9 जानेवारी 1950 रोजी भारताच्या गव्हर्नर जनरलने एक अध्यादेश ऑर्डिनन्स जारी केला, ज्यामध्ये म्हटलं आहे की ऑन अकाउंट ऑफ मिसमॅनेजमेंट अँड निग्लेक्ट, म्हणजेच गैरव्यवस्थापन आणि दुर्लक्षामुळे सोलापूर स्पिनिंग अँड विविंग कंपनी लिमिटेडच्या कारभारावर अशी परिस्थिती उद्भवलेली आहे, ज्यामुळे इसेन्शियल कमोडिटीज, जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झालेला आहे आणि काही समाजाच्या भागांमध्ये लोकांमध्ये गंभीर बेरोजगारी निर्माण झालेली आहे. अशा या केसच्या फॅक्ट्स आहेत. या कायद्यामुळे गिरणीच्या कामकाजामध्ये आणि गिरणीच्या नियमनामध्ये सरकारला हस्तक्षेप करण्याची मुभा मिळाली. याचिकाकर्त्याने या ऑर्डिनन्स म्हणजेच वटहुकूम आणि ऍक्ट म्हणजेच कायदा या दोन्हींना सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. भारतीय संविधानामधील आर्टिकल 14, आर्टिकल 19 1F आणि आर्टिकल 31 यांचं व्हायोलेशन केलं गेलं आहे असं या याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं. त्यामुळं मनाई हुकूम आणि रीट ऑफ मॅन्डेमसद्वारे याचिकाकर्त्याने युनियन ऑफ इंडिया विरुद्ध सुप्रीम कोर्टाकडे तसे आदेश मागितले. आता मेहरबान कोर्टासमोर इश्यू होता की वेदर द इम्पिग्ड ऍक्ट इन्फ्रिंजेस अपॉन आर्टिकल 14 ऑर नॉट. आव्हान देण्यात आलेला कायदा कलम 14चं उल्लंघन करतो की नाही. आता पाहूयात या केसमध्ये याचिकाकर्त्याचे चिरंजीत लाल यांचं म्हणणं काय आहे. चिरंजीत लाल चौधरी यांचं म्हणणं होतं की सोलापूर कंपनीच्या भागधारकांमध्ये भेदभाव केला गेलेला आहे आणि हा कायदा कलम 14चं उल्लंघन करणारा आहे. कायद्याने एकच कंपनी निवडलेली आहे आणि तिच्यावर पूर्ण नियंत्रण ठेवलं आहे. एक प्रकारचं ते क्लास लेजिस्लेशन आहे. इथं सर्व कंपन्या ज्या सोलापूर मिल सारख्याच आहेत त्यांना हा कायदा लागू करण्यात आलेला नाही. त्यांचं पुढे म्हणणं होतं की हा कायदा आर्बिट्ररीली आणि मनमानी अवाजवी आहे आणि न्यायालयाला या प्रकरणाची ज्युडिशियल नोटीस घ्यावी लागेल. तसंच याचिकाकर्त्याचं पुढे म्हणणं होतं की कलम 19(1)(f) अंतर्गत याचिकाकर्त्याच्या मालमत्ता संपादन करण्याच्या अधिकारावर पॉवर्सवर अवास्तव निर्बंध घालण्यात आलेले आहेत. तसंच आर्टिकल 31चं उल्लंघन केल्याचा दावाही या पिटिशनर कडून करण्यात आलेला होता. तर युनियन ऑफ इंडिया आणि इतरांचं म्हणणं होतं की मिल्समध्ये अस्तित्वात असलेली परिस्थिती अनयुज्युअल म्हणजेच असामान्य आणि डिस्टिंक्ट म्हणजेच वेगळी होती. एक विशेष चौकशी घेण्यात आली आणि चौकशीच्या आधारावर एक अध्यादेश, ऑर्डिनन्स आणि पुढे एक कायदा म्हणजेच ऍक्ट लागू करण्यात आलं. कंपनीच्या व्यवस्थापनाने कंपनी सुरळीत चालणं रोखलं आणि सरकारी हस्तक्षेपाची अत्यंत गरज होती. अनुच्छेद 14 अंतर्गत सर्व व्यक्तींना समान रीतीने इक्वली कायदा लागू करणं महत्वाचं नाही, तर क्लासिफिकेशन करणं देखील आवश्यक आहे, जिथे क्लासिफिकेशन रिझनेबल ग्राउंडवर आहे. यामध्ये कोर्टाने त्याचं मत व्यक्त केलं. गिरणीशी संबंधित तथ्य असाधारण आहेत. या कायद्याने केलेले सेपरेट क्लास स्वतंत्र वर्ग न्याय देऊन वागवण्यात आलेला आहे. ही जी गिरणी आहे जीवनावश्यक वस्तूंशी संबंधित आहे, म्हणजेच सार्वजनिक हितासाठी एक अध्यादेश, एक ऑर्डिनन्स आणि एक कायदा तयार करणं ही आपत्कालीन परिस्थिती होती.
वापरले गेलेल्या इंटेलिजिबल डिफरन्शियाचं तत्व त्याचे ऑब्जेक्ट्स साध्य करण्यासाठी रॅशनल रिलेशन मध्ये आहे. कलम 19(1)(f) च्या संदर्भात न्यायालयाने असं मानलं की सरकारने भागधारकांची अधिकार हिरावून घेतलेले नाहीत किंवा ते कोणत्याही अधिकारात दिलेले नाही. अधिकार फक्त मर्यादित केलेले आहेत आणि ते काढून घेतलेले नाही. कलम 31 शी संबंधित युक्तिवाद कोर्टाने इररिलेव्हंट असल्याचं मानलं. कायदा असंवैधानिक आणि मनमानी आहे हे सिद्ध करण्याचा भार याचिकाकर्त्यावर टाकण्यात आला आणि तो सिद्ध करण्यात अयशस्वी झाल्यामुळे बहुसंख्य मताने ही याचिका फेटाळण्यात आली. या केसचा निकाल देताना न्यायपालिकेची धारणा नेहमीच कायद्याच्या घटनात्मकतेच्या बाजूने असली पाहिजे असं न्यायालयाने शेवटी नमूद केलं. या केसमधून असा निष्कर्ष काढण्यात आला की आर्टिकल 14 च्या घटनात्मक कक्षेत येण्यासाठी तयार केलेल्या कोणत्याही कायद्याने प्रपोर्शनॅलिटी टेस्ट आणि विन्सबरी प्रिन्सिपल्स या तत्वांचं पालन करणं आवश्यक आहे. हा कायदा येथे प्रपोर्शनॅलिटी टेस्टचा योग्य आणि आवश्यक आहे, तसंच रिझनेबल आणि विन्सबरी सिद्धांतानुसार कोणत्याही अन्यायकारक पॉवर्स किंवा अथॉरिटी पासून विरहित असा आहे. यानंतर आता थोडक्यात समजून घेऊयात 1952च्या स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल वर्सेस अनवर अली सरकार या खटल्याच्या निकालाबाबत. 1952चा द स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल वर्सेस अनवर अली सरकार हा एक ऐतिहासिक खटला आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला हा खटला द वेस्ट बेंगॉल स्पेशल कोर्ट्स ऍक्ट 1950 च्या घटनात्मकतेशी कॉन्स्टिट्युशनॅलिटीशी निगडीत होता. हा कायदा पश्चिम बंगालच्या विधानसभेने काही गुन्ह्यांच्या साठी जलद गतीने खटला चालवण्यासाठी स्पेशल कोर्टची निर्मिती करण्यासाठी लागू केला होता. राईट टू इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड राईट टू अ फेअर ट्रायल यासह भारतीय संविधानाने हमी दिलेल्या विविध मूलभूत अधिकारांचं उल्लंघन केल्यामुळं हा कायदा चॅलेंज करण्यात आलेला होता. या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा भारतातील कॉन्स्टिट्यूशनल लॉच्या डेव्हलपमेंटवर विशेषतः प्रोटेक्शन ऑफ फंडामेंटल राईट्स संदर्भात दूरगामी परिणाम झाला. अनवर अली सरकार केसमध्ये कोर्टापुढे निर्णयाकामी महत्वाचे इश्यूज होते. Whether the West Bengal Special Courts Act 1950 is ultra virus of the Constitution of India. Second, whether the provisions of the Act violated the fundamental rights of the accused. Third, whether the provisions of the Act violated the principle of separation of powers. Fourth, whether the provision of the Act violated the right equality before law. Fifth, whether the provisions of the Act violated the right to a fair trial. Sixth, whether the provisions of the Act violated the right to legal representation. या केसमधील मूळ याचिकाकर्ता अनवर अली यांचं म्हणणं होतं की द वेस्ट बेंगॉल स्पेशल कोर्ट्स ऍक्ट 1950 हा असंवैधानिक आहे, कारण तो भारतीय संविधानाच्या कलम 14 अंतर्गत इक्वॅलिटी बिफोर द लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉज या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करतो. विदाउट एनी रिझनेबल बेसिस हा गुन्हेगारांचं दोन वर्ग क्लास तयार करतो. विशेष न्यायालयाद्वारे खटला चालवणारे आणि सामान्य न्यायालयांद्वारे खटला चालवणारे गुन्हेगार. हा कायदा संविधानाच्या कलम 19(1)(f) अंतर्गत भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करतो. हा कायदा सरकारला त्याच्या मर्जीनुसार मतानुसार व्यक्तीविरुद्ध खटला चालवण्याचा अधिकार देतो आणि त्यांना शिक्षा करण्याचा अधिकार देतो. तो भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं थेट उल्लंघन करत आहे. पुढं हा कायदा राज्यघटनेच्या कलम 21 नुसार राईट टू अ फेअर ट्रायल या मूलभूत अधिकाराचं देखील उल्लंघन करतो. हा कायदा आरोपीला सक्षम, स्वतंत्र आणि निपक्षपाती न्यायालयाकडून त्याचा खटला चालवण्याच्या अधिकारापासून वंचित करतो. पुढे अनवर अली यांचं म्हणणं होतं हा कायदा राज्यघटनेत दिलेल्या द प्रिन्सिपल ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर्स या तत्वाचं उल्लंघन करतो. हा कायदा संविधानात अंतर्भूत असलेल्या संघ राज्यांच्या तत्वांचा उल्लंघन करणारा आहे. या केसमध्ये आपण पाहूयात काय होता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. 1952च्या द स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल वर्सेस अनवर अली सरकार या खटल्यामध्ये भारतीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल 1950च्या द वेस्ट बेंगॉल स्पेशल कोर्ट्स ऍक्ट या कायद्याच्या
घटनात्मकतेशी कॉन्स्टिट्यूशनॅलिटीशी निगडित एक ऐतिहासिक निकाल आहे। या कायद्याने साठेबाजी, काळा बाजार, नफेखोरी यासह काही गुन्ह्यांसाठी खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्याची तरतूद केलेली होती। न्यायालयाने हा कायदा घटनात्मक आणि वैध असल्याचं घोषित केलं। राईट टू फेअर ट्रायल या मूलभूत अधिकारांवर वाजवी प्रतिबंध म्हणून अशी विशेष न्यायालय स्थापन करण्याच्या राज्याच्या अधिकारांवर न्यायालयाने समर्थन केलं। तथापि न्यायालयाने आरोपींना फेअर ट्रायल चालवता यावी यासाठी प्रक्रियात्मक सुरक्षेच्या गरजेवरही भर दिला। कोर्टाने निर्देश दिले की आरोपींना उच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार आहे आणि असा खटला खुल्या न्यायालयात चालवण्यात यावा। एकूणच द स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल वर्सेस अनवर अली सरकार या खटल्यातील निकालाचा भारतीय घटनात्मक कायद्याच्या विकासावर महत्त्वपूर्ण परिणाम झाला। राज्य सार्वजनिक हितासाठी मूलभूत अधिकारांवर असे वाजवी निर्बंध लादू शकतं, परंतु आरोपींना फेअर ट्रायल चालवण्याची संधी मिळावी यासाठी प्रक्रियात्मक सुरक्षेच्या आवश्यकतेच्या विरोधात असे निर्बंध हे आरोपींच्या फेअर ट्रायल चालवण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रोसिजरल सेफगार्डशी संतुलित असले पाहिजेत, हे तत्व कोर्टाने या निकालाद्वारे स्थापित केलं। अशा प्रकारे खऱ्या अर्थाने आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ जो सांगतो की द स्टेट शॅल नॉट डिनाय एनी पर्सन इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉज विदिन द टेरिटोरीज ऑफ इंडिया, या आर्टिकल 14च्या माध्यमातून भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांपैकी इक्वॅलिटी बिफोर लॉ हा एक अतिशय महत्त्वाचा अधिकार दिलेला आहे। संविधान द सोल ऑफ इंडिया या विशेष लॉ सिरीजच्या पुढील एपिसोड 10 मध्ये आपण संविधानाच्या पार्ट 3 मधील राईट टू इक्वॅलिटी मधील आर्टिकल 15 प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन द ग्राउंड्स ऑफ रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स और प्लेस ऑफ बर्थ या महत्त्वाच्या फंडामेंटल राईट्स बाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, तेही अगदी साध्या, सोप्या आणि सरळ भाषेमध्ये। लेट बी रेडी फॉर वॉचिंग एपिसोड नंबर 10 ऑफ स्पेशल लॉ सिरीज संविधान द सोल ऑफ इंडिया। पुढील सर्व एपिसोड पाहण्यासाठी लिसन अँड लर्न लॉ या आमच्या यूट्यूब चॅनल सोबत कनेक्ट रहा। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल लिसन अँड लर्न लॉ। थँक यू।